छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज आणि उद्या 2 दिवसीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्यासाठी आज पहिल्याच दिवशी जवळपास 2 लाख भाविकांनी हजेरी लावली, तर उद्या देखील मोठ्या प्रमाणात संप्रदायाचे भक्त परिवार या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे। त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील या ठिकाणी केली जाते। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भाविकांना स्वयंपाक बनवण्याकरता गॅस उपलब्ध नाही, त्यामुळे विशिष्ट प्रकारे चूल बनवून त्यावर स्वयंपाक बनवण्यात येतोय। गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ या सोहळ्यातील स्वयंपाकांवर आलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा असे या सोहळ्याला नाव देण्यात आलेलं आहे। या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील लाखोंच्या संख्येने भाविक आलेले आहेत। मात्र आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम या सोहळ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गॅसवर स्वयंपाक न बनवता आता हा स्वयंपाक या ठिकाणी चुलीवरती बनवावा लागत आहे, भट्टीवरती बनवावा लागत आहे। आपण जर बघितलं तर मोठमोठ्या पातेल्यांमध्ये या ठिकाणी संपूर्ण भक्त परिवारासाठी हा स्वयंपाक या ठिकाणी बनवण्यात येतोय। महाप्रसाद याला नाव देण्यात आलेलं आहे। एक विशिष्ट प्रकारे हा संपूर्ण स्वयंपाक या ठिकाणी केला जातोय। जमिनीमध्ये खोल दरी पाडण्यात आलेली आहे, त्याच्यावरती लोखंडी रॉड टाकलेत आणि त्यावरती मोठमोठे भांडे ठेवण्यात आलेले आहेत आणि जी दरी खोदण्यात आलेले आहे त्यामध्ये लाकडी जाळ लावण्यात आलेला आहे, लाकडांचा जाळ केला जातोय। अशा पद्धतीचं हे नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। या अगोदर जर आपण बघितलं तर गॅसवरती हा स्वयंपाक व्हायचा, मात्र आता एवढे सगळे भाविक या ठिकाणी आलेले आहेत, संप्रदायाचे लोक आलेले आहेत आणि जवळपास 1.5 ते 2 लाख लोक या आज आणि उद्या या सोहळ्याला असणार आहे। मग यांचा स्वयंपाकासाठी एवढा मोठा गॅस पुरवल्या जाणार नसल्या कारणाने हा आता या सोहळ्यावर देखील या युद्धाचं संकट दिसतंय आणि त्यामुळेच हा संपूर्ण स्वयंपाक महाप्रसाद हा लाकडांवरती चुलीवरती बनवावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।